आदिनाथ एक तुम्ही व्यवसाय करत असता या बैलगाडी क्षेत्रामध्ये. याचा पण व्यवसाय आहे. हा खूप लहानपणापासून या बैलगाडी क्षेत्रात असतो. याला बैलगाड्यात शर्यती घ्यायचा काही अनुभव नाही. व्यवसाय काय वडापाव विकास यांचा व्यवसाय आहे. याचा जन्म म्हणजे लहानपणापासून तो आई आणि वडील त्याचे दोघं असतात त्यांच्याबरोबर तो येतोय. पण पहिल्यांदा त्याने एवढं मोठं डेअरिंग केलं आणि एक नंबर मैदान त्याने करून दाखवला. ही पहिलीच केस आहे. ही पहिलीच केस आहे की यानं हे असं केलं की मैदान घेतलं नाही. आतापर्यंत आम्ही खूप वर्ष या मैदान क्षेत्रात आहे पण आम्ही कधी डेअरिंग केलं नाही हे मैदान घ्यायचं. पण आदिनाथनं आज मैदान घेतलं आणि ते उत्कृष्ट केलं. आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? आता मैदान तर झालंय, पार पडलंय व्यवस्थित. काय म्हणजे नको भरवायची प्रक्रिया होती. आपल्याला काही त्यातलं माहित नव्हतं. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आपल्याला सपोर्ट होता, त्यामुळे आपलं पारदर्शक मैदान झालं. चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे पेडगावचं म्हणजे वडूजचं मैदान होतं, पेडगाव फाटीवर आयोजित केलेलं होतं. तर या मैदानाचे आयोजक आहेत ते आपल्या समवेत आहेत सर्वजण. आणि खूप सुंदररित्या मैदान सर पार पाडलेलं आहे. आणि काय सांगशील आदिनाथ, एक तुम्ही व्यवसाय करत असता या बैलगाडी क्षेत्रामध्ये, भरपूर अनुभव म्हणजे बघता तुम्ही काय अडचणी होतात मैदानावर, काय होतात, तुम्ही प्रत्येक शर्यतीच्या अड्ड्यावर असता. कसं नियोजनाचं म्हणजे प्लॅनिंग कसं झालेलं की बाबा मैदान हे आयोजित करावं असं? पहिल्यापासून एक 8 दिवस झालं नियोजन चाललेलं की आपलं ज्योतिबा यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत भरवायची. नियोजन चाललेलं 8 दिवस झालं. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी रमेश बोडके, बैलगाडी क्षेत्रात असतो. माझा व्यवसाय आहे आणि याचा पण व्यवसाय आहे. हा खूप लहानपणापासून या बैलगाडी क्षेत्रात असतो. याला बैलगाड्यात शर्यती घ्यायचा काही अनुभव नाही, काय नाही. ह्याने लहानपणापासून ते बघितलं पण आज त्यानं करून दाखवलं आणि एक नंबरच्या बैलगाडा शर्यतीने भरवल्या. ह्या क्षेत्रातलं त्याला काही माहिती नव्हतं. हे त्यानं पाहिलं फक्त लोकांचं की बाबा ना कशा असतात. हा व्यवसाय काय वडापाव विकास यांचा व्यवसाय आहे. याचा जन्म म्हणजे लहानपणापासून तो आई आणि वडील त्याचे दोघं असतात त्यांच्याबरोबर तो येतोय. पण पहिल्यांदा त्याने एवढं मोठं डेअरिंग केलं आणि एक नंबर मैदान त्याने करून दाखवला. त्याच्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक. असं यापूर्वी कधी घडलंय का बैलगाडी क्षेत्रामध्ये व्यवसाय आहे ज्याचा आणि ज्यानं मैदान भरवायचं डेअरिंग केलं? काय नाही, ही पहिलीच केस आहे. ही पहिलीच केस आहे की यानं हे असं केलं की मैदान घेतलं नाही. आतापर्यंत आम्ही खूप वर्ष या मैदान क्षेत्रात आहे पण आम्ही कधी डेअरिंग केलं नाही हे मैदान घ्यायचं. पण आदिनाथनं आज मैदान घेतलं आणि ते उत्कृष्ट केलं. जे त्याला सांगितलं त्यानं ते केलं. ऑनलाईन नोंद केली, रात्री बंद तर बंदच केली 9ला. आज त्याच्याकडे भरपूर इथं 80-90 बिघड झाले असते. पण त्याला सांगितलं 600 घे आणि बंद कर, त्यानं बंद केलं. त्याने काय पैसा कमवायचा म्हणून ते मैदान घेतलं नाही. त्याला वाटलं की आपण करावं हे आणि आज ज्योतिबाचा भक्त आहे त्यामुळे त्याला वाटलं की हे मैदान मी घ्यावं आणि ते घेतलं आणि ते सक्सेस केलं. कुणाची रड आली नाही, कुणाचा वाद झाला नाही, कुणाची गाडी फिरून माघारी आली नाही, कुणी भांडणं केलं नाही. 1 नंबर मैदान. दादा, आदिनाथच्या चेहऱ्यावर दिसत होता जो आनंद होता तो म्हणजे संपूर्ण टीमची ते यश म्हणावं लागेल. कारण कष्ट करत असतात. तर हे मैदान पारदर्शक करावं यासाठी भरपूर प्रयत्न केले असणार. कारण पेडगाव मैदानाची ही ओळख आहे की पारदर्शकता या मैदानामध्ये होते. कारण जे गावचं मैदान असतं, काय सांगाल म्हणजे ते आव्हान काय होतं? नाही, त्याने पारदर्शक करून दाखवलं. संजय वायदन यांनी सपोर्ट केला. धनाजी दुबळे आहेत, सर्व हे खटाव तालुका आमचे आहेत. अमितने सपोर्ट केलाय, सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे पारदर्शक मैदान करायचं होतं. आणि मिटिंग नंतर परवा मिटिंग झाली, मिटिंग मध्ये सांगितलं खटाव तालुक्यातलं पहिलं मैदान हे पारदर्शक मी करून दाखवणार. संजय वायदन यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे ते केलेलं आहे. आदिनाथ, तुझ्याकडे येतो. माईक घेऊन जाईल मी. आदिनाथ, आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? आता मैदान तर झालंय, पार पडलंय व्यवस्थित. काय म्हणजे नको भरवायची प्रक्रिया होती. आपल्याला काही त्यातलं माहित नव्हतं. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आपल्याला सपोर्ट होता, त्यामुळे आपलं पारदर्शक मैदान झालं. तुम्ही जास्त बोलत नाही पण इतर वेळेस जेव्हा व्यवसाय करताना तुम्ही जास्त बोलता. परंतु बैलगाडी मालकांची साथ ही महत्वाची असते. आज सकाळपासून गाड्या झोपणे असं किंवा वेळेत गाडी खाली नेणे, कशा पद्धतीने मदत झाली? वेळेत बैलगाडी मालकांनी वेळेत गाडी झोपून आणली. वेळेत गाड्या सोडल्या. काय त्रास दिला नाही, व्यवस्थित झालं. दादाकडे ये तुम्ही. दादा, एक व्यावसायिक मुलांना आज मैदान भरवलेलं आणि त्यात तुमची साथ लाभली, काय सांगाल म्हणजे?
त्या मैदानाबद्दल काय त्याची एक म्हणजे जिद्द होती हा. की आपल्याला म्हणजे आपण रोज जातो प्रत्येक मैदानात आपला वडापावचा धंदा आहे. बर त्याचं एक स्वप्न होतं की आपण मैदान घ्यायचं, ही त्याचा एक निर्णय होता. मग आम्ही माझा पुतण्या आणि त्यानं तो निर्णय घेतला की मैदानी आपण घ्यायचं आणि आपल्याला नाही का लोकांनी सपोर्ट केला की आपण मैदानी यशस्वी पार पाडायचं. तर मी प्रथमतः एक सांगतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमात राहून त्यांचं जी काही जे होतं त्याच्यात आम्ही म्हणजे नाही का सर्व पालन करून आम्ही मैदान ती यशस्वी केलं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, संघटनेचं प्रवेश फीचा विषय होता 600 रुपये, 61,000 बक्षीस होतं तर 600 रुपये प्रवेश फी राहील. तर ती 600 घेऊन आम्ही ती मैदान यशस्वी केलं. चालतंय दादा, खूप सुंदर मुलाखत दिली आपण आणि असंच तुम्ही पुढे मैदान भरवत राहू. काय पुढे काय आता म्हणतात ना एक प्रकारे एक मैदान यशस्वी झालं की अजून आयोजकांना वाटतं की अजून मैदान आपण भरवावी. तसं काय नियोजन पुढं काय बघू आता पुढं. बर म्हणजे आता डोक्यात आहे तुमच्या आता सध्या नाही मैदान? आता इथं आपलं आता 30 तारखेला आणि 31 तारखेला अण्णाभाऊसाठी जयंती निमित्त मैदान असते. बर आता ती 30 आणि 31 तारखेला ती नियोजन ह्याच पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी नियम दिल्यात त्या नियमानं ती 30 आणि 31 तारखेचं ओपन, 30ला ओपन आणि 31 तारखेला आदत मैदान ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियोजनानं त्या नियमानंच होणार. चालतंय, धन्यवाद.